आता ही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहे. ते मांडणंही त्यांच्याकरता गरजेचं आहे, कारण त्यांच्या मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही, त्यांच्या केडरमध्ये उत्साह दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी आपण जिंकतोय अशा प्रकारच्या काही थिअरीज जर मांडल्या, काही अफवा जर सोडल्या तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी एक बाब वाटते. मी तुम्हाला सांगतो, 2 टप्पे झाले आहेत आणि काल जसं मोदीजींनी सांगितलं की 2 टप्प्यामध्ये दोन्ही टप्पे 2-0 आम्ही जिंकतो आहोत. महाराष्ट्रातली ती स्थिती आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय आमचा होणार. एनडीए पेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लाट जास्त महाराष्ट्रात सहानुभूती जास्त आहे असं भुजबळ म्हणतात शरद पवार आणि यांना. भुजबळांचं वाक्य पूर्ण ऐकलेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये अर्धवट वाक्य काढायचं आणि त्याच्यावर दिवसभर मीडिया चालवायचा अशा प्रकारची पद्धत आहे. एकदा त्यांचं सगळं वक्तव्य ऐकलं की तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न विचारणार नाही. सर, मोहितेंकडे चाललेला अकलूजला मोहितेंच्या तिथं सभा घेणार आहात, काय काय आव्हान असणार आहे? प्रवेश होणार आहेत का? धवलदादा असतील, अभिजित पाटील असतील, यांचे प्रवेश होणार आहेत? मला वाटतं आज कोणाचाही प्रवेश त्या ठिकाणी नाही आहे. आज आमची सभा आहे आणि ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे, ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे, त्याचप्रमाणे अकलूजला सभा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेतोय म्हणजे काही आश्चर्य आहे असं नाही आहे. तुमच्याकडनं एवढे फायदे घेतले आणि त्यानंतर तुमच्यावर थेट टीका केली जाते मोहित्यांकडनं. असं आहे, प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर द्यायला आणि शेवटी लोकांना दिसतंय ना, म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि माझंही मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे. पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा. टाटांनी जर नाही ऐकलं तर मोदी शहांचा फोन जर केला तर ते सरळ होतील असं अजितदादांनी एक वक्तव्य केलंय. काय कसं मला कशाच्या संदर्भात केलं मला माहिती. अमित देशमुख म्हणाले की विलासराव जे असते तर काँग्रेसची अशी वासाहत झाली नसती. कशा प्रकारे बघताय? विलासराव मोठे नेते होतेच आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा दबदबा देखील होता. मात्र एक गोष्ट ही देखील आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आज लोकांना मोदीजी हवे आहेत, लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अमित देशमुख जे म्हणतात ते काँग्रेसपुरतं खरं असू शकतं, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पंढरपूरमध्ये आज मनसेची सभा होते. राज ठाकरे साहेबांची सभा सोलापूर माढ्यासाठी होणार आहे. राज ठाकरे साहेबांची सभा कुठे कुठे होणार हे लवकरच आम्ही घोषित करू. साहेब, ज्या पद्धतीने माजी IPS अधिकारी संजय पांडे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. कुठे लढवतात? मला आनंद मुंबईमधनच चाललंय त्यांचं. ज्या पद्धतीने साहेब शिंदे सावंत परिवार आपण आज एकत्रित आणले मोदी